एक मोठी बातमी समोर येते। भंडारा शहराच्या भूमिगत असलेल्या सांडपाणी व्यवस्थापनाचं काम करण्यात आलंय, मात्र ते पूर्णत्वास न आल्यानं त्याच्या असुविधेचा फटका नागरिकांना बसतोय। हे काम अपूर्ण राहिल्यानंच आपल्याला नगरपालिका निवडणुकीत फटका बसल्याची कबुली शिंदेंच्या शिवसेनेचे भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे। एवढंच नाही, तर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पालिका निवडणुकीतील पराभवानंतर भंडारा शहरवासियांची माफी देखील मागितली। काम करत असताना कुठेतरी आम्ही नाराजीचा तो आमच्या अंगी आला। जसे सिवरेज असतील, रस्ते असतील, हे सगळे काम करत असताना लोकांना त्रास झाला आणि त्याच्यामुळे मित्र पक्षांनी किंवा विरोधकांनी त्याचा बाऊल तयार केला, वातावरण तसं तयार केलं का बा नाही हे रस्ते फुटले, हे केलं ते केलं। त्याच्यामुळे कदाचित तो नाराजी जास्त वाढली। त्याच्यात आम्ही माफी मागतो भंडाराच्या लोकांना की आमची चूक झाली, की आम्ही कामं सुरू केलीत आणि ते कामं सुरू करत असताना लोकांना त्रास झाला। एक मोठी बातमी समोर येते। कल्याणमध्ये महापालिका निवडणुकांसाठी लगबग सुरू झाली आहे। शिवसेनेत 166 इच्छुकांनी मुलाखती दिल्याची माहिती आहे। 10 प्रभागांसाठी शिवसेनेकडून मुलाखती घेण्यात आल्यात। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये कल्याण पश्चिमला 10 पॅनल आहेत आणि या 10 पॅनल मध्ये 166 इच्छुकांनी फॉर्म भरले होते। त्यांच्या आज मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत। निश्चितपणे आतापर्यंत कल्याण पश्चिम या विभागामधून शिवसेनेचे सर्वात जास्त उमेदवार किंवा नगरसेवक कायम निवडून आलेले आहेत आणि या मुलाखतीच्या द्वारे जो इच्छुकांचा आत्मविश्वास आहे, यामुळे निश्चितपणे या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याण पश्चिम येथून शिवसेनेचे जास्त उमेदवार निवडून येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।